श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जमल्यास मंगळवारी एक. स्वामींची लीला ही अगाध आहे. तुम्हाला माहितीच असेल की अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांची समाधी आहे. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यात आहे. श्रींच्या दर्शनासाठी एक केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत असतात. तसेच देशभरात भक्तांची काही कमी नाही. स्वामींच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी नेहमी गर्दी करीत असणारे भक्त आपले दुःख विसरून कसा त्यांचा भाव आहेत असेच कशाचीही भीती वाटत नाही. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. अक्कलकोट हे शक्तिस्थळ मानले जाते, जेथे श्री स्वामी समर्थ यांचे विचार, यांची भक्ती व सेवा केल्या जाते. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ भक्त हे वर्षातून एकदा तरी जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. यामुळे भक्तांना आत्मिक समाधान लाभते, नवीन कार्य करण्याची ऊर्जा मिळते, अशी अनेक भक्तांची भावना आहे. याशिवाय स्वामींच्या समाधी स्थळावरून दर्शन घेऊन आलेल्या भक्तांना असाही अनुभव आला आहे की स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे त्यांचे अडकलेले कामे पूर्ण झाले आहे, अनेकांचे आजार दूर झाले आहे, अनेकांचे संसार सुरळीत सुरू झाले आहे, विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण झाली आहे, बेरोजगारांना नोकरी लागली आहे, तसेच अनेक शेतीसंबंधी व इतर लांबणीवर गेलेले कार्य पूर्ण झाले आहे. असा अनुभव खूप भक्तांना आल्यामुळे श्री स्वामी समर्थ यांच्या भक्ती मार्गाकडे भक्तांचा ओढा हा खूप जास्त आहे. स्वामी समर्थांचा भक्ती मार्ग हा अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे. यात कुठलीही अंधश्रद्धा नाही. फक्त स्वामी भक्ती ही श्रद्धेचा भाग आहे. स्वामींवर प्रचंड श्रद्धा असल्या कारणाने मानसिक ताकद, बळ मिळते. स्वामी समर्थांचे नाव संकट समयी जरी घेतले तर सर्व संकटे दूर होतात, असा अनुभव भक्तांना आलेला आहे. याशिवाय तारक मंत्रांनी सुद्धा भक्तांची मानसिक शक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणूनच स्वामी समर्थ यांचे फक्त नाव जरी मुखात घेतले किंवा स्मरण तरी स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी उभा राहून सतत काम करण्याची प्रेरणा देतात. स्वामींचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर चला आपण स्वामी समर्थांविषयी माहिती पाहूया. श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतावर सत्ता होती. श्री स्वामी समर्थ हे जगद्गुरू, जातपात, धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते. श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रातून आपल्याला अनेक बोध घेता येतो. त्यात संत हे गायीसारखे असावे. गाय गवत खाते आणि दूध दही देते. गायीच्या दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, श्रीखंड असे अनेक पदार्थ तयार होतात. गाय ही गवत खात असल्याने ती सात्विक असते आणि तिच्या दुधापासून मिळणारे पदार्थ हे मनुष्याच्या शरीरासाठी अतिशय पोषक असतात. परंतु हत्ती हा ऊस खातो, गुळ खातो, तरीही हत्तीपासून समाजाला काहीही उपयोग नाही. म्हणून संतांनी सात्विक भोजन करायला हवे, जे समाजाकडून कणभर घेतात आणि समाजाला मनभर देतात, असे संत असायला हवे. अशा प्रकारे आपण त्यांच्या चरित्रातून शिकू शकतो. श्री स्वामी समर्थ यांचे स्वरूप. श्री स्वामी महाराजांचे रूप एवढे सुंदर आहे की
आजही त्यांच्या मूर्तीसमोर बसलो की आपल्याला स्वामी आपल्याशी हितगुज करतात असे वाटते. चेहऱ्यावरती शांतता, उच्च कपाळ व त्यावर अष्टगंध टिळक, तेजस्वी कोणासारखे नयन आणि सरळ नाक, चेहऱ्यावरती स्मितहास्य, मुख कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आणि आतील दंत हे कुंदाच्या फुलाच्या पाकळ्याप्रमाणे, शुभ्र वर्ण, गळ्यात कौस्तुभ रत्नमाळा, उदरी छाती त्रिवेणी संगमासारखी, जसे त्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम होतो. मनगटे गोलाकार, आपल्या या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वर फुललेली व हाती गदा, पद्मशंख चक्र, कमरेला पितांबर नेसलेला आणि उघड्या मांड्या, त्याचप्रमाणे ते पितांबर कमरेला गुंडाळलेले, असे हे स्वामी समर्थांचे रूप पाहून त्यांचे वर्णन करता सगळे वेद, नारद ऋषीवर्य त्यांनाही फक्त अशा 64 कला व 14 विद्या त्यांच्या अंगी होत्या. श्री स्वामी समर्थ यांचे वर्णन कितीही केले तरी कमीच आहे. अशा महाविष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या दत्तात्रेय प्रभू आविष्कार समजला जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांना कोटी कोटी नमन. तेच विश्वव्यापक परब्रह्म ज्ञानमूर्ती, परम सत्याचा मार्ग दाखवणारे त्रिगुणरहित सद्गुरू हे स्वामी समर्थ आहे. अशा या ब्रह्मानंद पुनर्दत्ता अवतार श्री दिगंबर अनंत ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांना भक्त त्रिवार वंदन करतात. आपल्या संस्कृतीमध्ये देवादेविकांना पशु, झाडे, पक्षी, वेली, फुले, फळे अशा भूतलावरील चराचराबद्दल प्रेम भावना व्यक्त केल्या जातात. त्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी परमेश्वराला विविध रूप धारण करावे लागले. जसे भगवान विष्णू या सृष्टीला वाचवण्यासाठी, सृष्टीच्या कल्याणासाठी व अशी सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध रूप धारण करून सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर केले आहे. असेच एक विष्णूचे रूप म्हणजे परमावतार श्री दत्तात्रेय प्रभू आहे. भगवान विष्णूने दत्तात्रेय प्रभू अवतार घेतला तो फक्त विश्वाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी. अशा या दत्तात्रेय प्रभूंच्या अवताराची महती गुरुचरित्र या ग्रंथात लिहिलेली आहे. स्वामी समर्थांचा पहिला अवतार सन 1149 मध्ये म्हणजे आताच्या पंजाब राज्यातील खेडेछेली या गावात भगवान दत्तात्रेय प्रभू प्रगट झाले. आपल्या बुद्धीला अगम्य असे स्वरूप देऊन स्वामी समर्थांचा अवतार धारण केला. सुमारे 229 वर्षे भगवान दत्तात्रेय प्रभूंनी श्री स्वामी समर्थ रूपात पूर्ण विश्वामध्ये, त्यात चीन, मलेशिया, सिंगापूर आणि संपूर्ण भारतभर भ्रमण केले आहे. याची स्वामी चरित्रात उल्लेख करण्यात आला आहे. स्वामी समर्थांचा दुसरा अवतार सन 1378 मध्ये पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ यांचे रूप धारण करून श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. तेथील अंधश्रद्धेत खितपत पडलेल्या स्थानिकांना अंधश्रद्धेपासून दूर केले. त्यांना खऱ्या देवाची ओळख पटवून दिली. यांच्या मनात देवाबद्दल श्रद्धा, प्रेम भावना निर्माण केली. या रूपात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी समर्थ 150 वर्ष कार्यरत होते, अशी माहिती स्वामी चरित्रात आहे. स्वामी समर्थांचे तिसरे अवतार सन 1528 मध्ये स्वामींनी महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील कारंजा येथे श्री स्वामी समर्थांनी नृसिंह सरस्वती अवतार धारण केला. 100 वर्ष ते ह्या अवतारात कार्यरत राहिले. या काळात त्यांनी औदुंबरवाडी, गाणगापूर सारख्या मोठे तीर्थस्थळ निर्माण केले आणि तदनंतर स्वामी समर्थ महाराज गाणगापुरात नृसिंह सरस्वती अवतारात आले. हे गाणगापुरातील नृसिंह सरस्वती महाराजांचे रूप तिसरे रूप आहे. मी नृसिंह भान असून मी शेलम जवळील कर्दळीवळातून आलो आहे, हे त्यांच्या तोंडचे उद्गार आहे. मी नृसिंह सरस्वती असल्याचे त्यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळे अनुभव देऊन सुचविले होते. या अवतारात त्यांनी लोकांच्या मनात धर्मजागृती दृढ केली, हिंदू साम्राज्याची स्थापना केली, लोकांच्या आध्यात्मिक मार्गावर आणून सोडले व विविध ठिकाणी विविध रूपात विविध नावाने स्वामी समर्थ हे लोकांच्या हितासाठी मार्गदर्शन करीत राहिले.
स्वामी समर्थांचे पुन्हा मूळ रूप 1678 महाराज आपल्या मूळ रूपात प्रगट झाले व ते आंध्र प्रदेशातील कर्दळीवनात ते पुन्हा प्रगट झाले. तेथे त्यांनी आपले मूळ रूप म्हणजे स्वामी समर्थ अवतार धारण केल्यानंतर तेथून हिमाचल प्रदेशापासून तर कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर भ्रमण केले. म्हणून आजही महाराजांचे सेवेकरी भक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते भारतभर आणि विश्वभर आहेत. शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांना देखील महाराजांनी दीक्षा दिली आहे असे महाराजांचे सेवेकरी सांगतात. त्यानंतर महाराज पंढरपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे आले. सोलापुरातील मंगळवेढा या गावी त्यांनी काही वर्ष वास्तव्य केल्याची स्वामी चरित्रात नोंद आहे. मंगळवेढ्यातील भक्तांना स्वामींनी मार्गदर्शन केले, लोकांच्या मनातील अहंकाराची भावना दूर केली व त्यांचे जीवन सुखकर व शांतिमय बनवले. तसेच भेटेल त्या व्यक्तींचे दुःख भय हे आपल्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने दूर केले. महाराजांचे प्रवचन. अक्कलकोट महाराष्ट्र या ठिकाणी मूळ रूपात प्रगट झाले. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ 22 वर्ष राहिले. येथे आल्यानंतर महाराजांनी येथील जनतेला आपल्या या प्रवचनातून संस्कृती व सदाचार याविषयी आपले मार्गदर्शन केले. लोकांचे दुःख मिटवले. त्यांना एक स्वयंभू बनवून अनन्य भावाने प्रेमाने चिंतनाने परमेश्वर भक्ती ही नेहमी सफल संपूर्ण असते याची खात्री करून दिली. महाराजांनी कोणत्याही पूर्वसंचिताचा किंवा स्वार्थाचा कधीही विचार केला नाही. आपल्या भक्ताला कुठल्याही खेड्या किंवा वारी घालण्याची कधीही अट घातली नाही. अशा प्रकारे स्वामी आपल्या प्रत्येक रूपात लोकांसाठी व भक्तांसाठी सतत कार्यरत राहिले. त्यांना योग्य मार्गदर्शन करून भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यास सांगितली. स्वामी समर्थांची समाधी. श्री स्वामी समर्थ यांनी 1876 रविवार चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्यनाम अक्कलकोट येथे मध्यान्ह काळी वटवृक्षाखाली समाधी घेतली. स्वामी समर्थांनी आपल्या लाडक्या सेवेकरीच्या म्हणजेच चोळप्पा यांच्या घराजवळ समाधीस्थळ झाले. स्वामींची कुंडली. स्वामी समर्थांची जन्मकुंडली हे श्री नानाजी रेखी यांनी तयार केली आहे. बहुधान्य नाम संवत्सरे शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया अश्विनी नक्षत्र द्वितीय चरण प्रतियोग टोपण नाव नृसिंहभान आद्य नाडी देवगण मेष राशी राशी स्वामी मंगळ जन्मकाळ सूर्योदयापूर्वी 2 घटिका जन्मनाव चैतन्य स्वामी यजुर्वेदी ब्राह्मण काश्यप्य गोत्र निर्णयकाळ चैत्र वद्य 13 शके 1800 दुपारी 4 वाजता गुरुवार आणि स्वामी. श्री स्वामी समर्थ हे प्रभू दत्तात्रेय भगवान यांचे तिसरे अवतार मानले गेले आहे. म्हणून भगवान दत्तात्रेय हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचे मूळ आहे. प्रभू दत्तात्रेय यांचा वार गुरुवार असल्याने श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा ही गुरुवारीच केली जाते. या दिवशी उपवासही केला जातो. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन असतो. तसेच स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी ही चैत्रवद्य त्रयोदशी या दिवशी असते. स्वामी समर्थ सेवेचा महत्त्वाचा दिवस हा गुरुपौर्णिमा असतो. त्या दिवशी श्री स्वामी समर्थांची भक्तिभावे पूजा व सेवा करून आशीर्वाद घेण्यात येतो. गुरुपौर्णिमा ही आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी करण्यात येते. दुसरा महत्त्वाचा दिवस हा श्री दत्त जयंतीचा असतो. दत्त जयंती ही मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी करण्यात येते. या दिवशी सुद्धा श्री स्वामी समर्थांचे मंदिरात मोठा उत्साह साजरा करण्यात येतो. श्री स्वामी समर्थाच्या मंदिरात मोठा उत्साह साजरा करण्यात येतो. स्वामी समर्थाच्या संदर्भात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र गाणगापूर मानण्यात आले आहे. येथे दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. स्वामी समर्थांच्या दिनचर्यामध्ये सकाळी काकड आरती, अभिषेक, पूजा, लघुरुद्र, महानैवेद्य व आरती, तसेच गुरुवारी आरती व पालखी सोहळा व दररोज सायंकाळी आरती असा दिनक्रम असतो. स्वामींच्या तारक मंत्राचा अर्थ. निशंक हो निर्भय हो म्हणजे मनाला निशंक निर्भय होऊन काम करण्यास सांगितले आहे. ज्यावेळी आपले मन निर्भय असते, निशंक असते, त्यावेळी कुठलेही काम अतिशय चांगल्या
पद्धतीने पार पडते. कुठलेही काम करताना स्वामींचे प्रचंड स्वामीबळ पाठीशी असल्यास अशक्य गोष्टीही शक्य होतात. स्वामींचे नाम सतत स्मरण करीत राहिल्यास व ज्या ठिकाणी स्वामींचे पद असतात इथे कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. हे स्वामींचे शब्द हे काम करण्यास प्रेरणा आणि उत्साह देतात. स्वामींची भक्ती केल्यानंतर स्वामी संकटात हाक देतात आणि कठोर संकटातून डगमगू न देता साथ देतात. स्वामींचे नाम सतत ध्यानी घेऊन स्वामींचे तीर्थ पंचामृत मानून स्वामींच्या शक्तीविषयी प्रचिती घेता येते. स्वामींच्या चरणाशी गेल्यानंतर स्वामींचा हात डोक्यावरती आशीर्वाद स्वरूपाने आल्यानंतर कुठल्याही गोष्टी कमी पडत नाही. स्वामी आपल्याला आपल्या भक्तांचे सतत पाठीशी उभे राहतात म्हणून स्वामींचे स्मरण करीत राहावे असा या तारक मंत्रातील अर्थ आपल्याला काढता येतो. श्री स्वामी समर्थ यांचा अर्थ. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ओम नमो शिवाय धूम दुर्गे नमः. श्री गुरुदेव दत्त ज्या प्रकारे षडाचारी तारक मंत्र आहेत त्याच समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे. श्री स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी समर्थ म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे. मी म्हणजे अज्ञान, अहंभाव, षडरूपी व ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपण. स्वामी समर्थ म्हणजे संसारूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा. स्वामीजींचे बोल. समर्थ स्वामींचे नेहमी आपल्या भक्तांना योग्य सल्ला व जगण्याचे एकमेकासोबत कसे वागायचे याविषयीचे भाषण सांगत असत. ते म्हणायचे, भगवंताचे ऐश्वर, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे 6 सद्गुण आहे. यांनाच भय म्हणतात. हे भय ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत सुख, समाधान, शांती आणि आनंद, हे ऐश्वर, नीती, न्याय आणि कृपा, हा धर्म, सर्वत्र सर्वकाळ कार्याची सिद्धी, हे यश, निरंतराची ऐच्छिक व परलौकिक अनुकूलता, हे वैभव, निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव, हे ज्ञान, हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निर्लस राहणे, हे वैराग्य, या 6 गुणाविषयांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात. त्यावरच सत्कार्याची उभारणी होते. हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो. पूर्वजन्मातील कर्म हे संचित असते. वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धातील पूर्णरूप सत्कृत्याने सुख समाधान तर पापरूप दुष्कृत्याने दुःख अनुभवास येते. देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करीत नाहीत. प्रारब्ध टाळता येत नाहीत. ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच. म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे. प्रारब्धात नसलेल्या गोष्टीची प्राप्ती देवगुरु करून देतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते. स्वामी समर्थ यांची प्रसिद्ध वचने. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः पाहतो. आळशी माणसाचे तोंड कधीही पाहू नये. शेत विकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालावा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त राहा. हम गया नाही अभी जिंदा आहे. अशा प्रकारे स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात. तुम्ही या स्थळाला नक्की भेट द्या व श्रींचा आशीर्वाद घ्या. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.